नमस्कार. मी अविनाश पाटील, संचालक एम आदर्श फार्मास्युटिकल कंपनी. माझं समोर याचं कारण असं की आत्ता नुकताच आम्ही कृषी विभाग आत्मांतर्गत जो राज्यभर प्रशिक्षण दौरा आयोजित केला, त्या दौऱ्यामध्ये मी गेलो होतो. आणि आम्ही गेल्या 4 ते 5 वर्षापासून धुळे जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेती प्रचार प्रसार प्रमाणीकरणाचं काम करत आहोत. पण ह्या काम करत असताना अजून काहीतरी नवीन गोष्टी आम्हाला ह्या कामामध्ये ॲड कराव्यात किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्या, यासाठी ह्या प्रशिक्षण दौऱ्याचा अतिशय चांगला उपयोग आम्हाला झालेला आहे. या प्रशिक्षण दौऱ्यामध्ये आम्ही गुजरात जिल्ह्यामध्ये बनासकांठा या जिल्ह्यात गेलो होतो. गुजरात राज्यामध्ये बनासकांठा या जिल्ह्यात गेलो होतो. या जिल्ह्यामध्ये आम्ही बघितलं बायोचार आणि बायोगॅस याविषयी अतिशय म्हणजे कधी न बघितलेलं किंवा नवीन आमच्या कार्यप्रणालीमध्ये ॲड करण्यासारखे जे विषय आम्हाला समजले, अतिशय उत्कृष्ट प्रमाणाने अतिशय चांगल्या पद्धतीने समजले. विशेष म्हणजे शेतकरी शेती करत असताना जे जमिनीचं सेंद्रिय कर्ब कमी होते, हे सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं प्रमाण जे बायोचारच्या पद्धतीने आपण जे वाढवण्याचं काम आपण शेतकऱ्यांना करू शकतात, त्या पद्धतीचं एक वेगळं प्रशिक्षण आम्हाला किंवा वेगळा अनुभव आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळाला, ऐकायला भेटला. दुसरी गोष्ट बायोगॅस ही एक अतिशय चांगल्या पद्धतीचं एक प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत किंवा प्रत्येक शेतकऱ्यांनी बायोचार आणि बायोगॅस या 2 गोष्टी केल्याच पाहिजे. आतापर्यंत आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेती प्रचार प्रसार प्रमाणीकरण करत असताना शेतकऱ्यांना फक्त जीवामृत, दशपर्णी किंवा बांधावर त्याची S9 डेपो वगैरे ह्याच गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना सांगत होतो. पण आता ह्या अभ्यास दौऱ्यानंतर आम्हाला बायोचार आहे, बायोगॅस आहे, अशा नवीन गोष्टी आम्हाला शेतकऱ्यांना सांगण्यामध्ये किंवा त्या शेती पद्धतीमध्ये ॲड करण्यासाठी अतिशय त्याचा चांगला उपयोग होईल. दुसरी गोष्ट, बनासकांठा ह्या जिल्ह्यात आम्ही एक नवीन गोष्ट आम्ही बघितली, विश्वातली गोमूत्र डेअरी, की अजूनपर्यंत ती कधी बघितलेली नव्हती. ती तर विश्वातली पहिली गोमूत्र डेअरी आम्ही या ठिकाणी बघितली. आणि धनुप्रसाद प्रायव्हेट लिमिटेड ह्या धनुप्रसाद यांची ती डेअरी, त्या डेअरीपासून प्रोडक्ट गोमूत्रापासून तयार होणारे प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी अतिशय कामाचे, गोमूत्राचं महत्त्व वाढवणारं, गाईचं महत्त्व वाढवणारं ह्या गोष्टी आम्ही तिथे बघितल्या. आणि विशेष दुसरी गोष्ट अशी की तिथं आम्ही 12,000 गायींचा एक गोफार्म बघितला, जो सहिवाल जातीच्या गायी होत्या. त्या गायी आम्ही बघितल्या. त्यांच्यापासून येणारं गोमूत्र ते डेअरीमध्ये येतं आणि त्या गोमूत्रापासून शेतकऱ्यांना कीटकनाशक खतं वगैरे बनवण्याचं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आम्ही तिथं त्या ठिकाणी बघितलं. आणि ह्या प्रवासी अभ्यास दौऱ्याचा आम्हाला अतिशय चांगला उपयोग झाला. आणि मी विशेष आभार मानतो की कृषी विभाग आत्मा यांची, की यांनी आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी नेलं आणि एक नवीन संकल्पना आमच्या सगळ्यांसमोर आणली. आणि या संकल्पनेचा निश्चित आमच्या कार्यप्रणालीमध्ये किंवा आमच्या फार्मास्युटिकल कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आम्ही हे प्रचार प्रसाराचं काम निश्चितप्रमाणे चांगल्या पद्धतीने होईल अशी मी आशा बाळगतो. आणि आम्हाला या प्रवासात किंवा या अभ्यासावर सहभागी केलं, याच्यामुळे मी कृषी विभागाचे अत्यंत ऋणी आभार मानतो. धन्यवाद.